नमस्कार, मी प्रिया शेलार आणि आपण पाहिलं असेल की 20 तारखेला निवडणुका पार पडल्या आणि त्यांचा निकाल हा 23 तारखेला जाहीर झाला. तर एक आशा होती, म्हणजे जवळपास आपण पाहिलं तर BJP असू दे, शिवसेना असू दे किंवा अजून काँग्रेस, राष्ट्रवादी कोणताही पक्ष घ्या, प्रत्येक पक्षाचे आमदार सत्तेमध्ये येऊन त्यांनी जे काही विकास केले आहेत ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेच आहेत. तर कुठेतरी एक आशा होती की एकदा तरी या राज ठाकरेंना चान्स मिळाला पाहिजे, कारण का सत्तेमध्ये नसताना सुद्धा त्या माणसाने म्हणजे एक सत्ताधारी पक्ष करू शकत नाही तेवढी कामे त्याने केली आहेत. म्हणजे अगदीच मराठी भाषेसाठी लढणं असू दे, त्यानंतरनं जे काही मराठी पाट्या असतील, त्यानंतरनं फोनवरती आपल्याला जे काही मराठीमध्ये ऐकायला येतं तो आवाज असेल, त्याच्यानंतरनं कुठेही काय झालं तरीसुद्धा पहिला तो माणूस हजर असतो. शिवाय कलावंतांना वाव देणं, शिवाय महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे, परंपरा आहे ते सगळं जपणं. तर एक आशा होती की खऱ्या अर्थाने आपल्या देशातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, त्यानंतरनं महिला सुरक्षा, त्यानंतर महागाई या सगळ्या गोष्टींना आळा घालणारा जर कोणी माणूस असेल तर तो फक्त राज ठाकरे. तर सरकार तर नाही स्थापन करू शकत, पण ॲटलिस्ट जास्तीत जास्त त्यांचे आमदार निवडून येतील ही एक आशा होती. पण अविश्वसनीय निकालामुळे ती आशा पण आता मावळले. पुन्हा आता बेरोजगारी, शिवाय आपल्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला निघून चालले. ते कुठेतरी म्हणजे आहे महाराष्ट्र धर्म वाचला हेही तितकंच खरं, कारण का उद्धव साहेबांचा जास्त करून मुस्लिमांना पाठिंबा होता. पण त्याच्यामुळे BJP येणारच होतं. शिवाय स्वतः राज ठाकरेंनी सांगितलं की BJP मुख्यमंत्री त्यांच्यातलंच एक कोणीतरी मुख्यमंत्री होणार आहे. पण हे इतके बॅकफुटला जातील किंवा जनतेला जरी विचारलं तरीसुद्धा प्रत्येकाच्या मनातलं जर कोणी CM असेल तर तो फक्त राज ठाकरे. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास इतके वर्ष सत्तेमध्ये असून जे काही शरद पवार असले, शिवाय बाकी काही पक्ष असतील, ते सुद्धा त्यांचे 10 आमदार किंवा 17 आमदार अशा रेंजमध्ये त्यांनी आमदार निवडून आले आहेत. मग खरंच हा निकाल लोकशाहीचा लागला आहे का बरं? तर हा कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो. आणि असं म्हणायला हरकत नाही की खऱ्या अर्थाने विकास आणि लोकशाही हरली आहे आणि पैसा हा जिंकला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला नक्की सांगा. निकाल अविश्वसनीय होता आणि राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून न येणं म्हणजे ते नाही हरले, आपण हरलोय, मराठी माणूस हरलाय की त्यांनी पैशाच्या लालसेपोटी मराठी माणसाचाच घात केला आहे. बऱ्याच जणांचं मी कमेंट किंवा लोकांचं बोलणं ऐकलं की त्यांनी लोकसभेला पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा दिला किंवा सुपारीबाज वगैरे, त्यांना बरेच जण ट्रोल करतात. अरे पण त्यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळेच आपल्याला जवळपास 2002 पासून रंगराजन समिती स्थापन झाली आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी. पण तो दर्जा आपल्याला यावर्षी मिळाला जेव्हा की राज ठाकरे लोकसभेला त्यांनी पाठिंबा दिला. ही काही कमी अभिमानाची गोष्ट आहे का बरं? आणि जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, कोणता पक्ष किंवा कोणता नेता कोणासोबत बसतोय, आपल्याला फक्त आपला विकास, त्यानंतर आपली बेरोजगारी दूर व्हावी, दारिद्र्य दूर व्हावं, ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. नुसतंच एखाद्या व्यक्तीला पाठिंबा देण्यापेक्षा त्याचा विकास शून्य असेल तर त्याला काय अर्थ आहे बरं? कारण का आपण एखाद्या व्यक्तीला का बरं लोकसभेमध्ये पाठवतो, कारण किंवा राज्यसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये पाठवतो, कारण का आपल्याकडे विकास झाला पाहिजे, आपल्याला अडचण नाही झाली पाहिजे, शिवाय आपलं राहणीमान सुधारलं पाहिजे. ह्यातलं जर काहीच होत नसेल आणि फक्त साहेब 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 हे म्हणून काही उपयोग आहे का बरं? ते साहेब करणारसुद्धा पाहिजे ना, त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांमध्ये उतरून लोकांचं कामसुद्धा केलं पाहिजे. पण हे कुठं आपल्याला दिसतंय का बरं? नाही, आपण फक्त ट्रोल करतो आणि जे खऱ्या अर्थाने म्हणजे काहीतरी करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे त्यालाच आपण पाठीमागे खेचतो. आणि त्याच्यामुळेच ही आपली हार, त्यांची हार नाही आहे, ही खरं तर आपली हार, हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद.